नांदेड तसेच माननीय शिवासाहेब सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड अंबाबाईने ऐकलेली होती आणि कोल्हापूर दसरा चौकामध्ये कोल्हापुरामध्ये दसरा साजरा होत होता पण जल्लोष नव्हता, जीव होता पण शिव नव्हता, अशी कोल्हापूर संस्थांची अवस्था असताना सुद्धा प्रतिमा देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे। त्यानंतर जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आपण सामाजिक न्याय दिवस म्हणून मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी करत आहोत। संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर छत्रपती शाहू महाराज यांची जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। सामाजिक न्याय दिनाची जे काही असेल, जे काही योजना असतील, सामाजिक न्यायाच्या ज्या काही वसतिगृहाच्या योजना असतील, शिष्यवृत्तीच्या योजना असतील, छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये सुरुवात केलेली आहे। ती सुरुवात आजपर्यंत आपण यशस्वीरित्या आपण राबवत आहोत। म्हणून छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सन्मानाने सामाजिक न्याय दिवस म्हणून आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत। आमच्या शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा, विविध शाळेमध्ये छत्रपती शाहू महाराजांवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धा आपण या ठिकाणी घेत आहोत। या निमित्ताने, जयंतीच्या निमित्ताने आपण महात्मा फुले पुतळ्याच्या पासून आपल्या जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर साहेब यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला आपण सुरुवात केलेली होती। सदरीलची रॅली महात्मा फुले पुतळा ते छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आपण रॅली आलेली आहे। या रॅलीमध्ये विविध शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते। पावसात सुद्धा विद्यार्थ्यांचा उत्साह गगनात मावेनासा होता। सर्व विद्यार्थी, सर्व कर्मचारी, नांदेड जिल्ह्यातील नागरिक, सर्व पत्रकार बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते आणि या निमित्ताने आपण सर्व विद्यार्थ्यांना व सर्व नागरिकांना सामाजिक न्याय विभागाकडून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। बाबासाहेबांचे विचार आणि छत्रपती शाहू महाराजांचे विचार आपण घेऊन या योजना व विविध ठिकाणी राबवत असतो। तर बाबासाहेबांनी जे सांगितलेलं होतं, छत्रपती शाहू महाराजांची जयंती हे दिवाळीप्रमाणे साजरी झाली पाहिजे, म्हणून या ठिकाणी आपण दिवाळीप्रमाणे आपण जयंतीचे साजरीकरण करत असतो। संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध उपक्रम घेऊन आपण ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असतो।